द बहुजन आवाज। त्यांनी सर्व या मोर्चामध्ये सामील राहावं आणि भयान हल्ला जे झालेला आहे त्या हल्ल्याला सर्वांनी सहकार्य करावं। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। अपेक्षा होती आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत, लक्षात घ्या आम्ही तुमच्यासाठी लढतो। आपलं भविष्य असं अंधकार नाही, भविष्य आपल्या ठिकाणी झालेलं आहे ना। आपलं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर ही लोकशाही टिकवायची असेल तर यापुढे आपल्याला होणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे। आणि जर का आपण सहभाग प्रत्येक आंदोलनामध्ये नोंदवलं नाही तर येणारं भविष्य आपल्या पिका अतिशय अंधकारमय राहणार बद्दल लक्षात घ्या। आणि म्हणूनच हा मोर्चा भव्य दिल्ली असा मोर्चा या ठिकाणी आपण काढून आहोत आणि सर्वांनी बाहेर प्रत्येकांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी, भाऊ बहिणींनी सुद्धा आजच्या या मोर्चामध्ये सहभाग होऊन आपला सहभाग नोंदवावा। नीट पेपर फुटीच्या संदर्भात संपूर्ण भारतात आंदोलन सुरू आहे। दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर पोलीस प्रशासनाने लाठीमार केला आणि हे आंदोलन संपूर्णतः भारतभर पसरलं आणि भारतभर या आंदोलनाच्या ठिणग्या उठल्या आहे आणि संपूर्ण भारतभर या आंदोलनाचे पडसाद उमटलेले आहे। आणि या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आज दारवा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात आला आणि जोरदार निदर्शनं करून या आंदोलनाचा विरोध करण्यात आला। आपण सध्या उपस्थित आहोत एसडीओ कार्यालय येथे। एसडीओ कार्यालय येथे या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले आणि सोबतच त्यांना यावर कडक कारवाई करावी आणि सोबतच या देशाचे धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचासुद्धा राजीनामा घ्यावा ही प्रमुख मागणी या निवेदनामध्ये आहे। आपण प्रत्यक्ष या कार्यकर्त्याशी, या पदाधिकाऱ्याशी आपण बोलूया आणि त्यांच्याकडूनच नेमकी काय माहिती मिळते ते जाणून घेऊया। सर, आपण नेमकेच वंचित बहुजन आघाडीतर्फे दारवा तालुक्यातर्फे निवेदन दिले एसडीओ साहेबांना, तर नेमकी आपल्या काय मागण्या आहे, काय भूमिका आहे, काय सांगाल? कशासाठी हे आंदोलन आहे? नाव सांगा। वंचित बहुजन आघाडी। नाव सांगा आधी आपण। हा माझं नाव सदाशिव तायडे, दारवा तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी दारवा तालुका। आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय माननीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज आम्ही हा महाराष्ट्र बंद, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी बंद पुकारलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून दारवा शहरामध्ये आणि दारवा संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही हा बंदचाच भाग म्हणून आज आम्ही बंद पाडलेला आहे। आणि त्याच्या समानार्थ जंतर मंतर, नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही हा महाराष्ट्र बंदचा मोर्चा आम्ही दारवा इथे काढलेला आहे। आणि आज एसडीओ कार्यालय इथे आम्ही दाखल करून आम्ही तिथे निवेदन दिलेले आहे। त्या निवेदनामधल्या आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? आज आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि निवेदनसुद्धा दिलेलं आहे, तर नेमक्या आपल्या काय मागण्या आहे, काय सांगाल? आमची नेमकी मागणी अशी आहे का विद्यार्थी हा देश मालक आहे आणि या विद्यार्थ्यावर झालेला लाठी हल्ला म्हणजे हा लोकशाहीवर हल्ला आहे आणि ज्यांनी हा हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे। आणि विद्यार्थ्याची जी मागणी आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। आणि हुकुमशाही सरकार जे आहे या हुकुमशाही सरकारच्या विरोधात आमचा हा एल्गार मोर्चा आहे आणि आम्ही सर्वांच्या आहे, संपूर्ण भारतातले आहे आणि आम्ही त्या विद्यार्थ्याच्या हौसल्यासाठी त्यांच्या पाठीमागे आम्ही आणि आमचा वंचित बहुजन आघाडी पक्ष खंबीरपणे उभा आहे। सोबतच आपल्या येथे वंचित बहुजन आघाडीचे इतर सुद्धा अधिकारी पदाधिकारी आहेत। काय सांगाल भाऊ, आपण कशासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली? आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहे?
हॅलो. माझं नाव दीपक लक्ष्मण जाधव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सदस्य. आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहे, जो नीटचा जो पेपर फुटी सखोल चौकशी करून जो कोणी गुन्हेगार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ राजीनामा देण्यात यावा आणि ज्या आमच्या विद्यार्थ्यावर ज्यांनी कोणी लाठीमार केला आहे, जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, ही आमच्या प्रमुख मागण्या आहे. आणि यासमोर आमचे जे विद्यार्थ्यावर जो काही हल्ला होत आहे त्याच्यावर चौकशी करून पूर्णपणे ह्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आहे आमची. तर आज वंचित बहुजन आघाडी दारव्हातर्फे येथे आंदोलन केलेले आहे, मोर्चा काढलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाकसुद्धा दिलेली आहे. या महाराष्ट्र बंदला संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये साथ प्रतिसाद मिळत आहे, सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे आणि एकूणच या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यावर कठोर कारवाई करावी, हीच मागणी घेऊन येथे आंदोलनकर्ते आणि मोर्चेकर्ते आलेले आहे. आणि सोबतच या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, ही सुद्धा मागणी जोर लावून धरलेली आहे. मी सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा.